महायोगपीठे तटी भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुन्मणीन्द्रिः समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरला सतजिया त्यांच्या कृपाने ते विचारो त्यांच्या कृपाने ते विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या श्री संतांची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत ओम नमो जयाद्यावेद प्रतिपाद्य जय जय सोसवेद्यात्मरूपा देवा तोची गणेश सकलार्थमती प्रकाश मणे निवृत्तीदास धारी जोजी तैसे श्री गुरुचे महिमान आखडितासे साधन हे जानोनी म्यान मन निवांत केले ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गजानना अवलिया अवतरले जगताराया मोकळं मोकळं हा अवतरले जगतारा हो गजानना अवलिया अवतरले जगताराया 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 गजानना अवलिया अवतरले गजानना महाराजा ज्योतिराज अवतरले जगताराया गजानना भक्त प्रतिपालक हे गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया अवतरले जगताराया वाह आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उधारा पांडुरंगा देह ही काळाची धन कुबेराचे इथे मनुष्याची काय आहे उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला परमात्म्याची शरणागती पत्करायला सांगतात महाराजांचा मंगेश महाराजाचा फोन आला हॅलो हॅलो लांडे मेला का जितायस मॅडम बाबा मी जिताच अजून कोरोनात गेलो नाही कीर्तन पाहिजे आहे आलो या गावात आल्याबरोबर आनंद वाटला थोडं फार ग्रंथाबद्दल बोलतो आणि अभंगाकडे वळतो बघा जगताच्या पाठीवर ग्रंथ पुष्कळ झाले एवढे ग्रंथ आहेत जगतामध्ये की लायब्ररीच्या लायब्ररी भरलेल्या आहेत प्रत्येकाच्या हिशावर 5-5, 10-10 ग्रंथ जरी आले संख्या धरली जगतातली तरी ग्रंथ उरतील. ग्रंथ पुष्कळ आहेत दादा. इकडे बघा
पण जगताच्या पाठीवर एकच ग्रंथ असा आहे की ज्या ग्रंथामधून साक्षात भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. एकच ग्रंथ लक्षात ठेवा. स्वमुखे आपण सांगितो स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू मुखे आपण सांगितो श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी प्रश्न अर्जुनेसी सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं दोन्ही सैन्याच्या मनामध्ये ज्यावेळेस अर्जुनाचा रथ आला अर्जुनाच्या चित्ताच्या ठिकाणी मोहाची अवस्था निर्माण झाली आणि भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला. भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो कोण्या भाषेत केला. भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो कोण्या भाषेत केला. तुम्हाला काही चहागी बोलवू काय. भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो कोण्या भाषेत केला. संस्कृत भाषेत. अर्जुन निमित्त होता. तैसे गीतेचे हे दुबते वत्स करोणी पार्थाते दुबिंदली जगा पुरते श्रीकृष्ण गाय. बाबा अर्जुन हा वासरू होता भगवंत गाय होते. हे दुप्प सर्व जगतासाठी होतं पण ते संस्कृत भाषा होती. मग संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणे किवाली. भगवंताला वाटलं मी हे सर्वांसाठी सांगितलं मग ते ज्ञान लपलं. संस्कृत समजतच नव्हतं कोणाला मग ते लपलेलं ज्ञान पहले ज्ञान जगी तने नाती कोणे तो परिणाम जगी तने नाती कोणे हे अवतार पांडुरंग नाव देवील जागे पांडुरंग नाव देविले जाणे आरती ज्ञान राधा मा कैवल्य तेदा देवती साधू संत मनोवेदिला मादा आरती ज्ञान राधा. किंवा अजून एक प्रमाण आहे अजून प्रमाण आहे. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणे किवाली. तोची अवतार धरी अलंकापुराशी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तोच अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि ग्रंथ अरे बापरे ए, आजीबाई ए! एवढं गवड्यानं जांभोई लांडेला मारता का आजी. हा, काय? ठाला विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला उठू देत नाही तुम्ही थांबा. महाराजांना माहिती आहे. ठाला विठाला विठाला. बरं ग्रंथ बदलला काय. ग्रंथ अवतार कार्य बदललं. पहिले भगवंत होते मग संत झाले. ग्रंथ बदलला काय. ग्रंथ तोच घेतला गीता अलंकार नामज्ञानेश्वरी अलंकार नाव ज्ञाने गीतालंकार नामज्ञानेश्वरी अलंकार नाव ज्ञाने ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आनंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली हरी बोल. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद प्रगट केली ग्रंथ तोच घेतला ज्ञानोबरांनी त्याला अलंकार चढवले. गीता अलंकार. तुम्ही ज्या ग्रंथाचा पारायण करून राहिले तो ग्रंथ नाम ज्ञानेश्वरी. पुढे हा ज्ञानोबरांनी त्याला अलंकार चढवले. ज्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करून राहिले. आता ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आहेत. 56 भाषेचा केलासे गौरव
ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत, 56 भाषा. तुम्हाला किती भाषा येतात? माझ्या कीर्तनात बोला लागते बरं. तुम्हाला भाषा किती येतात? 2. तुम्हाला भाषा किती येतात? जास्तीत जास्त 3 नाही का? एक मराठी, दुसरी हिंदी आणि तिसरी इंग्रजी. नाही तोडकी मोडकी हिंदी. आता या तिन्ही भाषा आपल्या का लय पद्धतशीर आहेत का? मराठी का लय प्युअर आहे काय? वावरातून आलो आणि शेतात चाललो. अरे हिंदी का लय प्युअर आहे काय? मैंने ते कुछ सांगितला होता गड्या, तू किधर गया था. हे हिंदी आहे आपली. इंग्लिश, इंग्लिशला सारेच जण बोलून राहिले ना. हो आजी बोलते इंग्लिश, आजी. हो फायनल, टेन्शन, देखो बहुत टेन्शन आहे, टेन्शन. हो टेन्शन. बिजी बिजी बिजी, मैं बहुत बिजी हूँ. हो हे थँक्यू, गुड डे, हॅपी बर्थडे टू यू. हो कोणी घरात लाईन गेली, म्हटलं आजी लाईन काऊन गेली? ती आजी म्हणे महाराज आज लोड शेडिंग आहे, लोड शेडिंग. पाहुणे लय आले म्हणे आज पोराची काय आहे? फायनल आहे, फायनल. एक जण अमेरिकेमध्ये गेलं आणि एक शब्द तिकडून शिकून आलं, ते कम हिअर, कम हिअर, कम हिअर. गावात गेले की कोणाला म्हणे कम हिअर, कम हिअर. लोक कावले त्याले. त्याचं एवढंच पाठ होतं. त्या लाईटाकडे लोक उभी होते, त्या लाईटाकडे. त्यांना म्हणे कम हिअर. ते लोक आले अटी. आता म्हणे ती अटी आम्हाला बोलावलं. आता आम्हाला अठून तटी जायचं आहे. अठून तटी इकडचं सांग म्हणे, इकडचं इकडचं. इकडून काय म्हणतात जायचं. हे बादर अठून त्या लाईटाकडे गेलं आणि तिकडून त्याला म्हणे कम हिअर. एवढ्या जरी भाषा सांगितल्या असतील ना तरी मराठीला लय प्राधान्य दिलं. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता जे पैगा जिंके, ऐसे अक्षरे रसिकी मिळवेल. ये मराठीचे नगरी, ब्रह्मविदेता सुकाळ करी, घेणे देणे सुखच्या वरी, होऊ दे या जगा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. 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 एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभव. ओ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवावी. किती लोकांच्या घरी ज्ञानेश्वरी हातवर करा. ज्ञानेश्वरी किती जणांच्या घरी हातवर करा. इमानदारीने करा हातवर. ज्ञानेश्वरी किती लोकांच्या घरी आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टीव्ही कोणाच्या घरी नाही? हातवर करा बरं. किती दुर्भाग्य आहे महाराज हे आपलं. एवढं मोठं दुर्भाग्य आहे. हा एवढा मोठा महान ग्रंथ जर आपल्या घरात नाही, काय चाटतात त्या घराला तुमच्या? माऊली म्हणतात याची लागी सुमती, जोडती शांती संपत्ती, शास्त्राची अद्वती पुष्टी घरा. अरे ग्रंथराज ज्ञानेश्वरी घरात ठेवा. माझे भगवान ज्ञानोबा आहे तुमच्या घरी आहेत, घरी साक्षात. हो काही नाही किंमत. हो एक डॉक्टरला गेले ते इंजेक्शनला तर 300 रुपये घेते आहे. द्या बाबाकडे पैसे, वेळेशी 300 रुपये उद्या. करा संकल्प, बाबा आमच्या घरात ज्ञाने. आणि माझा अनुभव घ्या तुम्ही, घ्या अनुभव. ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या घरात आणा, आणा. तुमच्या नाही वाचताना नका वाचू. त्याला स्पर्श करा, स्पर्श करा, स्पर्श त्याला. आणि तुमच्या कामाला निघा. तुमचं काम जर नाही झालं तर मला पारसला भेटायला ये जा. पण एक लक्षात ठेव जा, कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी.
ताली बजाव ताली. मनोनी मने काया वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. महान ग्रंथ आहे दादा. संत महात्मे आलेत, माझे तुकोबा आलेत, देवाला डोक्यावर घेतलं आणि घराघरापर्यंत देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ताला गर्भुसोणी, ताला गर्भुसोणी, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. ताला गर्भुसोणी, ताला गर्भुसोणी, देवन लगे, हरी बोल. देवन लगे, देवन लगे. देवाला डोक्यावर घेतलं आणि घराघरापर्यंत गेले. देव घ्या, देव घ्या. लोकांचे उत्तर भेटले. देव महाराजांना उत्तर आयुष्यातला भाग नाही, आम्हाला तेच उत्तर आहे. बरेचसे लोक म्हणतात महाराज आम्हाला देवाची जरूरत नाही, आमचं सगळं पद्धतशीर आहे. गाडी आहे, बंगला आहे, टी व्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे. हा टापोटाप काम आहे महाराज, आपल्याला काय देवाची जरूरत आहे. ऐका, एवढं ऐका, एवढं ऐकलं की कीर्तनच संपलं. तुम्हाला देवाची जरूरत नाही, मला मान्य आहे दादा. इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. पण देवाला तुमची जरूरत आहे दादा. देवाला तुमची जरूरत आहे. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. तुम्ही बोलत काऊन ना? तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. बस एवढं लक्षात ठेवा. संपलं कीर्तन, चाललो घरी. एवढं लक्षात ठेवा की मला कोणीतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही, त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार. चाले हे शरीर चाले शरीर, चाले शरीर, कोणाची याद दे. चाले शरीर, चाले शरीर, चाले माझी याद दे. कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. एकवी ऐकवी, एक नारायण. एकवी ऐकवी, आजा आजा आजा, एक नारायण. आजा आजा. आपुलिया बरे नाही मी बोलत, सखा कुपावंत माझा जाती, सखा कुपावंत माझा जाती, सखा कुपावंत माझा जाती. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत. सखा कुपावंत माझा जाती, सखा कुपावंत माझा ओ सावकी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. ताल्या बजाव ताल्या. एक प्रमाणने 4 प्रमाण घालीस मी. याला म्हणतात ताळकरी. विठला विठला.
कर बाबा रे. हॅलो ए बाबा थोडासा बरोबर थोडासा ठाला विठाला विठाला विठाल बाप्पू. ए बाप्पू तुमचं वय किती झालं? वय वय किती आहे? वय 86. 86. तुमचं किती आहे? हा हा 64. तुमचं किती आहे बाप्पू? 66. आता हे आकडे पाहिजे. हे 66, 64, 86 हे लोक तर त्याच वागती जायला पाहिजे होते. कधी हा आहे की नाही? ढोरासारखे लोक गेले ना महाराज. विठ्ठल महाराज साबळे जवान गेले ना महाराज. ढोरासारखे लोक गेले नाही. हे लोक त्याच वागती जायला पाहिजे होतं. तुम्ही 86 वर्ष झाले. तुम्ही 86 वर्ष झाले बशाला आटी बशाला. कोणाची मेहरबानी आहे? हा तरी वर्गणी देत ना राजा. तरी वर्गणी देत ना राजा तुम्ही. वृक्षाची पान ओ हाले जाती सत्ता वृक्षाची पान हाले जाती सत्ता वृक्षाची पाने आले जाती सत्ता वृक्षाची पाने आले जाती सत्ता राहिली आता माग कोठे राहिली आता माग कोठे वृक्षाची पान मी एक नारायण देखवी आहे कवी एक नारायण ते कवी आहे कवी एक नारायण 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला दवाखान्यात भरती केलं. ऐका या कागद पेन लिहून दवाखान्यात भरती केलं. ऑपरेशन 2 तास चाललं. 2 तास चाललं बाप्पू. हृदयाचं ऑपरेशन संपलं. डॉक्टर साहेबांनी 12 लाखाचं बिल म्हाताऱ्याच्या हातात दिलं. म्हाताऱ्याने बिल घेतलं. लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेबांना का लढता तुम्ही? का लढता? पैसे जास्त झाले म्हणून लढता? नाही डॉक्टर साहेब मी यशासाठी लढतो म्हणे. माझं हृदय तुमच्या ताब्यात 2 तास होतं. त्याचे 12 लाख काढता तुम्ही. ज्या परमात्म्याने माझं 80 वर्ष हृदय सांभाळलं त्या परमात्म्याने मला 4 फुटाची चिठ्ठी नाही पाठवली. टाळ्या वाजवत ना राजा. इलेक्ट्रिक बिल भरू नका बरं. काय होते? हा काय होते? गरम गरम चहा भेटते घरी. काय होते? हा काय कट होते? बिल नाही भरत तर लाईन कट होते. हे मीटर चालून राहिला तो किती दिवस झाले. मग सप्त्याचे मीटर फाळत जाणं पावते. ठला विठला विठ्ठल वो भी कटन करने वाला है भला. वो भी कट ऐसा करता फिर. नाहीत मारत लोक. नाही आता एवढेच लोक आहेत का या गावात? नाही कठीण आहे. बरेचसे लोक म्हणणं आहे महाराज. आता मी काल ज्या गावात गेलो कीर्तनात भागवत चालू होतो. तो मंडप काही आम्हाला दिसे ना. त्याच गावातला एक मनुष्य होता. त्या माणसाला आवाज दिला. म्हटलं बाबा इकडे आहो. सप्ताह कुठे चालू आहे? भागवत कुठे चालू आहे? तो म्हणे भागवत आहे का आमच्या गावात? म्हटलं हा. तुला तेही माहित नाही काय? आपल्याला काय करावं लागते महाराज? आपले लेकरं भले आपले ढोरं भले आपली म्हैस बरी आपलं वावर बरं. आपल्याला काय करावं लागते त्या भागवताशी? कठीण परिस्थिती आहे. आता हे तरुण पोरं तर आम्हाला म्हणतात महाराज साधू लोक काय सांगून राहिले हो. लोक राजा चंद्रावर चालले तुम्ही घोंगड्यावर जा अजून. ये तरुण पिढी तुम हमको मत सांगो. हमको सांगोच मत तुमको अटी चालना पडेगा. लय काळ बदलला म्हणतात हो महाराज. इंटरनेटचं युग आला म्हणतात. इंटरनेटचं युग कुठच्या कुठे जाऊन राहिलं तुमचं तेच चालू आहे. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. तुम्हाला यावं लागेल इथेच. खरंच काळ बदलला. पहिले लग्नामध्ये महाराज
या म्हाताऱ्याच्या लग्नात पहिले लाऊडस्पीकर भेटे लग्नात रेडिओ हे आकाशवाणीचे जळगाव केंद्र आहे. बिना का गीत मला मग सगळ्या गावात म्हणत सासऱ्याने रेडिओ गेला. मग मंडपात काय आली, सायकल आली. सासऱ्याने सायकल दिली. मग काय आली, घड्याळ आली. घड्याळ दिली. मग काय आली, हिरोंडा. पुढे हिरोन मागे हिरोंडा गेली. मग आता मंडपात काय आली, 4 चाकी. सासऱ्याने गाडी दिली. आता म्हणतात काहीच नको देऊ, फक्त ताई पोरगी दे. काळ बदलत चालला. आजी पहिले पाणी लागलं तर कुठे जावं लागे, नदीवर. नदी गेल्या मग काय आल्या, विहिरी आल्या. विहिरी गेल्यानंतर काय आलं, हापशे नळ आले. नळ गेले, आता काय आलं, ते नळी अंधरी आली. आता काही दिवसानं पाणी मारलं की डायरेक्ट तोंडात नळी पे. हो, आमच्या पारसला एक मशीन आली आजी. आता आजी झोपली का तू? आमच्या पारसला मशीन आली. बघ कशी आहे मशीन कशी आहे. त्या मशीनमध्ये हरभरा डाळ टाकायची, गूळ टाकायचा, इकडून कणिक टाकायची, पुरणाची पोळी बाहेर. गूळ टाकला, हरभरा डाळ टाकली आणि उडा टाकले की पुरणाची पोळी बाहेर. पुढच्या वर्षी अजून एक मशीन येईन. आता पाहुणा घरी आला, मशीनीत टाकला, जेवला की बाहेर. हो, पाहुणे टाकली ती आज जेवली की बाई. अजून एक मशीन येईन. आता आंघोळीची मशीन येईन, आंघोळीची अंग धुयाची मशीन येईन. अंग धुणं जीवर येते काय केलं पाहिजे. ते बाई म्हणते पाणी टाकलं, हा पाणी टाकलं, हा अरे अंग धुय ना. त्याची मशीनीची ना. आता डायरेक्ट किती वाजले, 10 आले का पाहुणे, टाका पाहुण्याला मशीनीत. पाहुण्याला मशीनीत टाकलं, लाईन गेली. किती वाजता जाईन, 3 वाजता दिलं मर तिच्या. दादा आम्ही सांगतो ते मशीन आणा तुम्ही. आता आम्ही सांगतो, तुम्ही म्हणता ना लय पुढे गेलं. आम्ही सांगतो ते मशीन, तुम्ही जे जेवण केलं आज अशी मशीन आणा. तुम्ही जेवण केलं त्या मशीनमध्ये टाका आणि तिच्यामधून रगत बाहेर काढून दाखवा. क्या बात आहे. आहे मशीन अशी? नाहीच. डबल विचार करा, मशीन आहे. तुम्ही जेवण केलं त्या मशीन मध्ये टाका आणि त्यामधून रगत बाहेर काढा. अशी मशीन आहे? नाही. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना हरी बोल. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. औट हात का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खोया. अब हम बुढ़े हो गए. अब हमारा आवाज देखो. औट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझे दिया. भगवान ने जिंदगानी दिए बोलते खाओ. हाँ खाओ. कोण म्हटलं रे पिओ? काय पिओ रे? कठीण परिस्थिती आहे महाराज, माफी मागून बोलतो मी. महाराजजी या पोरेसाठी टाळ्या वाजवा. हे पोरं आता या गावातले तरुण पोरं कीर्तनात बसले. 90% पोरं ते व्यसनाधीन झाले. व्यसनाधीन त्याला म्हटलं तर म्हणतात महाराज आपण को टेन्शन आहे. बोलते बहुत टेन्शन है, बहुत टेन्शन है महाराज अपने को. हो वो गम गुना के वास्ते में पड़ता महाराज. गम गुना के वास्ते मुझे पीने का मुझे पीने का शौक नाही. या दारू पिण्याचं इथलं कठीण काम आहे. मी एस टीमध्ये बसलेलो होतो.
माझ्याशी एक जण बसेल होते देतो दारू पिल त्यांना त्याचा पारायला खाजून आणि मलाच पाय खाजून राहिलं हा, त्या बाबतीत. मलाच पाय बसला खाजून आता मी एकदा ना मुकड्यानं बसलो दुसऱ्याने त्याने एवढ्या जोराने पाय खाजवला मला पायचं रगतच काढलं मी म्हटलं "ओ भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना म्हणे मला पाय कुठे आहे मग याचा विको काढ रे बाबा हा कठीण काम आहे त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढा खोकला आला खोकला काही बसला डॉक्टर साहेब म्हणत महाराज तुम्हाला कोरोना झाला टेस्ट घेतली निघलं निगेटिव्ह पण खोकला बसेना आमच्या गजानमारच्या मंदिरसमोर एक जण दारू पिणार आहे ते म्हणे महाराज तुम्ही अर्ध गेला दारू प्या म्हणे गावरान आहे म्हणे हे पेले म्हणे की तुमचा खोकला गेला मी म्हटलं का रे मी जर अर्धा गेला दारू पिला तर खोकला जाईल म्हणे काहून जाणार नाही मला 5 चक्कर वावर गेलं म्हणे तुमचा खोकला जाणार नाही हा तुम्ही कशासाठी आले दादा तुमचं चालू काय आहे ज्ञानोबराय म्हणतात माझे भक्ती विन जळो त्याचे जे आले पण अगा पृथ्वीवर पाषाण नसती काही तुकोबानी थापळच मारली नाही तरीही ना पशो कोणी नाही तरीही ना पशुनी. नाही तरीही ना पशुनी. नाही तरीही ना पशुनी. मनुष्यपणा तारी साधी नारायण मनुष्य साधी नारायण मनुष्य पण तरी साधी नारायण मनुष्य पण तरी साधी नारायण हरी बोल. पशुनी नाही तरी न पशुनी पशुनी पशुनी. देव घ्या देव घ्या देव घ्या देव घ्या तुम्ही देव घ्याचाच आग्रह का करता बा आम्हाला देव घ्या तुम्ही असं का म्हणत नाही एखादा प्लॉट घ्या एखादा प्लॉट देव घ्याचाच आग्रह का करता तुकोबाराय म्हणता दादा इकडे पा तुम्हाला देव घ्याचा आग्रह का करतो दादा आम्ही इकडे बघा देव घ्याचाच आग्रह का करतो दादा तुम्हाला आम्ही विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया ओ तुका मने जन्मा आला सार्थक विठ्ठलाची एक देखलिया तुका मने जन्मा आला सार्थक विठ्ठलाची एक देखलिया देखलिया. क्या आवाज आहे भाई ताली बजाव ताली तसं जर पाहिलं तर तुम्ही त्याच्या हातात नोटाच ठेवायला पाहिजे इमानदारीनं मराठवाड्यात तीच पद्धत आहे नाही तुम्हाला खोटं वाटते भेटो तुम्ही गाडी में हम वैसे नहीं सांगते हाँ हम गए थे ना उधर चला विठाला हो मग नका पैसे देऊ शेवटच्या दिवशी देता मग आता टाळ्या तर वाजवा टाळ्या दादा ओ दादा इकडे पा तुमच्या जन्माची सार्थकता केव्हा आहे इकडे पा विठ्ठलाची काही लोक म्हणतात महाराज 4 पोराचे लग्न झाले 4 सुना आल्या मस्त झालं त्याचं आता आपल्या जीवनाचं भाग्य तरी नोहे धनपुत्र भाग्य तरी नोहे भाग्य तरी नोहे धनपुत्र भाग्य तरी नोहे धनपुत्र ओ दादा जन्माची सार्थकता कधी आहे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक पण कधी विठ्ठलाची एक देख लिया
देख लिया. आणि हे जर तुम्ही नाही केलं ना हा. हे जर तुम्ही नाही केलं ना लांड्या उडी मारत काय हे जर तुम्ही नाही केलं ना नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हासी भला रे विठ्ठला. हरी बोल हरी बोल. तरी गेला जन्म वाया. तुम्हाचे बदारे विठ्ठला. हरी बोल. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया. जन्म वाया. नाही तरी संसार नाही कैलया नाही तरी संसार. नाही तरी संसार. नाही ए साजे आलिया. ए साजे आलिया. ओळगा चार धरू. ओळगा चार धरू. हरी आता राहू द्या जन्माची सार्थकता ही राहू द्या बाबा. ही गोष्ट प्रत्येकाला पाहिजे तुम्हाला पाहिजे मला पाहिजे प्रत्येकाला पाहिजे ती म्हणजे सुख. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. कोण आहे सा दादा कोण आहे की मला दुःख पाहिजे म्हणून म्हणणारा. प्रत्येकाची जे तळमळ आहे ना दादा सर्व सुखाची आशा असं क्षण एकमुखी यज्ञ नाही केला. सुख पाहिजे का दादा इकडे इकडे पाहिजे ना पाहिजे ना. काय करा अभंगाचा पहिलं चरण. ओ आलिया संसारा. आलिया संसारा. ए बाबा आलिया संसारा. उठावे गगरा. ए आलिया संसारा. उठावे गगरा. आलिया संसारा. उठावे गगरा. उठावे गे
नोट करे गोट. दादा तुम्ही या संसारामध्ये आले ना, उठा विवेक करा आणि त्या परमात्म्याला शरण जा. आता या संसारामध्ये तुम्ही आले, हा संसार कसा आहे, कसा आहे? दुःख बांधवडी दुःख बांधावाडी. सारे सगळेले प्रमाण पाठ होईलय आणि चालू आहे तेच. ज्याच्यामध्ये तुम्ही सुख पाहून राहिले ना दादा, इकडे पा, इकडे पा, इकडे पा, त्याचं मूळ दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ, त्याची चाली त्यासारखी लळकीच आहे. विश्रांती नाही गडे, रात्रंदिवस तळमळ लोकांची रात्रंदिवस. आता आमच्याकडे लोक रात्री शेतात आहेत, सर्व सप्ताह चालू आहे त्या गावात, पण सगळे लोक शेतात आहेत. शेतात कशासाठी? तुम्हाला काही चहा घे बोलाव काय? लोक शेतात कशासाठी आहेत रात्री? आता सांगा ना, डुकर हाकायला. मी सांगतो कासाठी आहेत लांड्या. एकदा आमचा बजेट पाहिजे, बजेट असा बजेट बसला ना, बजेट असा बजेट, एकदा असा बजेट तुमचा बजेट 4 जणीच्या खांद्यावर गेली तरी बसणार नाही. बजेट बसायचा प्रयत्न केला नाही का? कोण नाही केला? ज्या बाबाचे सोन्याचे घर, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोणाचे सोन्याचे घर होते? रावणाची. हा, मी आटलं म्हणता का आमच्या घातल्या रामभाऊ पाटलाची? श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या आजी? श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या? सांगा सांगा पटकन. कृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या? सांगा बाबा त्या बाया. श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या? 16,108. रावणाला पत्न्या होत्या 80,000. 80,000 पत्न्या, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. एक जण म्हणे महाराज मग त्याला कंट्रोल किती भेटे? त्याला काय कंट्रोलचं काम पडले बे? कंट्रोलचं काम तुम्हाला काय कंट्रोल आलं नाही काय? कंट्रोल आलं नाही काय गळे? आणि त्या मोदीला शोधून राहिले बाबा. तोच एक होऊन गेला बिचारा की भाईचा राम मंदिरात आणला. त्याला काय शोधून फायदा बाबा? तोच नेता असा झाला की आमचा राम बाहेर पडेल होता, आज मंदिरात आणला. ठाला विठाला. हो, सामान्य आहे का? एवढ्या पत्न्या होत्या, तो जर इलेक्शनला उभा राहिला, बिन लोक निवडून येते, घरातली वोटिंग तेवढी होती त्याला. हो, रावण एवढ्या पत्न्या होत्या. सगळ्यात महत्वाची पत्नी कोणती होती? मंडोदरी. सामान्य होती का मंडोदरी? मंडोदरी उद्या काय होतं ते मंडोदरीला आज समजे. आज मंडोदरी जर झाडाखाली बसली आजी, असं फुलाचं झाड आहे आणि त्याच्या खाली मंडोदरी बसली की त्याला फुलं येत. मंडोदरी त्या झाडाखाली बसली की त्याला फुलं येत. तुम्ही पराठीत घुसल्या, तेव्हा त्या आजीमध्ये साऱ्या बोट्या पडल्या. तुमची तर खरं कमाल आहे बरं महाराज यायची. खरं कमाल आहे तुमची. आबा महादेवले पाणी तुम्हीच घाला बाबा. महादेव थंडागार करून टाकला बा तुम्ही. 2 वाजता रात्री बाय मंदिरात महादेवाच्या 2 वाजता महादेवला पाणी घाला बरं ताई. चांगली गोष्ट आहे, घाला. पण घरच्या महादेवला पाणी पाहत जा बरं. हा, घरचा महादेव उपाशी असेल आणि त्या महादेवाला जर पाणी घालत असाल तर काही फायदा नाही बरं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. या बाय. आबा तुम्ही तसं जर पाहिलं ना, तुमचं सगळ्या बाबतीत नंबर पहिला आहे बरं. खरंच आहे. ज्ञानेश्वरी पारायणला हेच बसेल आहेत. जास्त आहे ना? खरी गोष्ट, चांगली गोष्ट आहे. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच, कापूर पेटवा तुम्हीच, दिवी पेटवा तुम्हीच, आणि घरं पेटवा मला बरेच दिवस लक्षात नाही आला महाराज. बाईले लोक घरून बसवतात गाडीवर. चल बाई, पेट्रोल पंप आले की उतरवतात. उतर, मी पेट्रोल भरून येतो. मला हे लक्षात नाही आलं की पेट्रोल पंपावर कोण येत नाही त्या बाईले. मग मी पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिलं, आग लावणाऱ्या वस्तू.
कठीण परिस्थिती आहे. विठला विठला विठला. हो, रावण आज घातलेला मुकुट रावण दुसऱ्या दिवशी घाले ना. आज मुकुट घातला रावणाने की तो उद्या घाले ना. वर्षेच दिवस किती रे? उभा राह रे जॅकेट. उभा राह, उभा राह रे, उभा राह. उभा राह ना, उभा राह ना, उभा राह. हां, शाळेत उभा राहतात. हां, वर्षेच दिवस किती सांगू जरा त्याला. थांबा रे, सांगू नका कोणी. किती? 300. हां, वर्षेच दिवस किती झाले? 365. दररोज मुकुट घाले रावण, एक दररोजचा एक घाले. मग वर्षात किती झाले? 365. झालं काय एवढ्यानं? एवढ्यानं झाला काय? नाही. त्याला तोंड किती होते? रावणाला तोंड किती होते? काय गलत सांगून राहिला तू. बस खाली, तू उभा राह रे. तू सांग रे, किती होते रावणाला तोंड? किती? 11. टाळ्या वाजत वाजत वाजत. मला माहिती आहे काहीतरी. किती सांगितलं ते? उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा. मी पैसे देतो ना, पैसे देतो ना मी पैसे. उभा तर राहा, उभा तर राह ना, उभा राह ना, राह ना उभा. किती सांगितलं तू? राहा उभा. तसा बस चेक करे, खाली करते बरोबर. हां बरोबर. हां हां, कोणाचा पोरगा आहे तो? विठ्ठल गावंडे. रावणाला तोंड किती सांगितले तू? 11. तुला कोणा सांगितलं हे? हां, मनानं सांगितलं, त्याच्या आईनं सांगितलं म्हणते. सांगा बरं आता हे. यासाठी पोरं महाराजजवळ पाठवा. या आपा हे पोरं पा हे कठीण काम यायले शाळेतले मास्तर लोक कावले बरं. ते 15 पैसे होतो, त्याला चिंकळा घेऊन आला, तो त्याला चिंकळा घेऊन आला, तो त्याला चिंकळा. कठीण परिस्थिती आहे. शाळेत गुरुजी शिकवून राहिले, शिकवता शिकवता पोराच्या टेबलाजवळ आले. त्याचा होता टिफिन बाहेर डबा. डबा गुरुजी म्हणत का रे डब्यात काय आणलं? म्हणे पहा ना गुरुजी, पहा. गुरुजीने डबा उघडला, ते त्याला सुगंध पुरणाची पोळी होती त्यात. गुरुजी म्हणत का रे काय टाकला? तो आई ना मी खाऊ? म्हणे खा गुरुजी खा, तुम्ही इच्छा ना म्हणा खायची खा. कारण म्हणे मी आज जर पुरणाची पोळी खाल्ली आणि तो आईनं विचारलं तर काय सांगशील? म्हणे मग आईला सांगून देईन मी की 2 पायाच्या कुत्र्यानं खाल्ली म्हणून. अरे बाबा, त्या डोणगावला कीर्तनला गेलो महाराज मी, आणि बसलो असा मंडपाच्या समोर. पोरगं पैतच आलं या पोरासारखं, असं गबरूच गबरूच पैतच आलं. ते महाराज मा घरी चला. म्हटलं मी येत नाही. मकानात कशा घुसले हो म्हणे, चला मा घरी. म्हटलं गबुराटच काम आहे. नेलं त्यानं, बसवलं. म्हणे सांगा काय घेता? म्हटलं काय काहीच घेत नाही. म्हणे काय आणलं मग तुम्हाला? काही घेत ना. आता मला दिसला गळवा भरेल. गळवा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? तांब्या. तांब्या दिसला भरेल. म्हटलं तांब्यात काय आहे? म्हणे ताक आहे. ताक. म्हटलं दे. ते ताक मी पिलो. म्हटलं जमलं गड्या आता. म्हटलं का रे मी ताक पिलो आता? तुझी आई कल्ला करीन. म्हणे कल्ला करायचं कामच नाही म्हणे महाराज. नाहीतरी तेच रात्री मामूजी मेला होता. म्हटलं ते मामूजी मरेल ताक दिलं का रे मला? ते तो तांब्या घेतला आणि मी फेकला. तो तांब्या फुटला. ते पोरगं म्हणते ओ मा, ओ मा, आपला संड्याचा तांब्या महाराजनं फोडला. मी असं तांबे संडाचा होता वाटते. दादा पोरगा असावा एकच, हे रे पाय. त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. दादा तिही लोकी झेंडा, दादा तिही लोकी झेंडा, दादा तिही लोकी झेंडा, दादा तिही लोकी झेंडा. पुत्र व्हावायचा गुंडा, पुत्र व्हावायचा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, तिही लोकी झेंडा, तिही झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. नाही तर का महाराज पोरं किती आहेत? 2. काय करतात? एक जेलात आणि एक फरार आहे. काय करतात त्याचं? काय करतात त्या पोरायचं? हा, नामदेवराचं प्रमाण अजूनही काय बघा. नामदेव म्हणतात पुत्र दे गा देवा ऐसा, जग म्हणे त्याला बाबा. असा पुत्र दे की जगताने त्याला बाबा म्हणावं. त्याला रावणाला तोंड किती सांगितलं रे? किती? 10. साकारा नाही बे. किती? 10. आता 10 गुणिला 305. 365 किती होता?
पटकन सांगा. तुम्हाला डोळे लागून राहिले. 10 गुणिले 365 किती? चहा घेता का पहिले? 10 गुणिले 365 किती? 10 गुणिले 365 किती? 3650 मुकुट. कशाचे? सोन्याचे. सांगा ते कवडी. गेली नाही अरे सांगा ती कवडी गेली नाही ओ तुका म्हणे जाती हे संपदा येवणी सांगा ती कवडी ताली बजाव. काय केलं दादा बरोबर? काय केलं सांगा ना तुम्ही. मग महाराज संसार सोडून द्यायचा. संसार कोणी सोडायला सांगितला? नका त्या जीव रांडा पोरी बांधा हिल्या माळ्या घरी सुखी करावा संसार. संसारात राहा पण काय करा? आसोनी संसारी जीवे वेगू करी आसोनी संसारी जीवे वेगू करी संसारी संसारी आसावे संसारामध्ये आले ना तुम्ही काय करा? उठा आणि वेग करा त्या परमात्म्याला शरण जा. आता पुढचा शब्द माझा उठा. उठा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा चरणी ठेवा माता व्यथा जन्माच्या पुत्र जन का उठा म्हणता तुम्ही या मायाचक्रात फसला बरं? हे मायाचक्र हे हे माया विगणे भ्रमला करे मी माझे निगरे संपत्तीचे वारे साचो कारे जाईल धनदारा पुत्र जन कोणी कोणाचं नाही बरं. ऐका बरं तुम्ही. कोणाचे माय बाप झोपू नको आजी. कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया जाईल लया. आता ही बिमारी गेली कोरोना. कोरोना ताई ताई तुमचे पती पॉझिटिव्ह निघले. काय केलं तुम्ही? काय केलं? त्याच्या डोक्याला बाम लावली तुम्ही आहे ना. त्याला चहा पाजला तुम्ही. चहा फेकले लोकांना घराच्या बाहेर फेकले. महाराज आमचे ते वीज तयार होते. वीज पावरूचे मोठे साहेब. वीज हे इलेक्ट्रिक बिल. वीज नाही हो हो पावरू स्टेशन आहे. पावरूचे मोठे साहेब त्यांना कोरोना झाला. महाराज एवढा अधिकारी माणूस बटन दाबले की 40 लोक आतमध्ये येत. दवाखान्यात एकटाच. त्या नर्स अशा औषधा फेकत अशा त्या कुत्र्यासारखा ताट फेकला जाय असं कुत्र्यासारखं. एवढा अधिकारी माणूस पण असाही असा असा बारो फुल बरसाओ मेरा महबूबा. गेला माणूस गेला गेला हो. कोणीच नाही जवळ. पोरगो नाही पोरगी नाही. मशानात प्रेत नेलं. अटी प्रेत आणि बाई तिकडी उभी. ते लोक म्हणत बाई या ना बाई दर्शन घ्यायला. ते बाई म्हणे मी इथून दर्शन घेते म्हणे. इथून तुम किसको सांग रे हो राजा? तुम हमको मत सांगो. तुम क्या सांगते हमको? लोक आम्हाला ठासून सांगतात. महाराज तुम्ही काय समजता? जगतामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे माझी मिशेष. चल बाईस चल बाईस का तुम लांडे का मत सांगो.
ज्या दिवशी तुमचं घरात निर्माण होईल ना त्या दिवशी बाई तुमच्याकडे बरोबर पाहणार नाही. नाही पाहणार. नाही तर गंमत पहा तुम्ही. घराच्या बाहेर जा आणि घरी या. ते बाई पहिल्यांदा थैलीत पाहते काय आहे. जोरसे बोलो. तिकडून बोला तिकडून. भगवान जब देता है ना, हाँ ये सब मालूम है तुमको. भगवान जब देता है चप्पल फाड़ के देता है और जब लेके जाता है ना तो पराठा लाल पाड़ता है. येथे मनुष्याचे काय आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली. हो अशा प्रकारे 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. अशा प्रकारे मी अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला. बरोबर हे काही नाही. मी कीर्तनकार नाही बरं. मेलेला माणूस गजानन महाराज जिवंत करेल आहे. महाराजांना माझी सारी स्टोरी माहिती आहे. कॉलेजमध्ये असताना माझ्यावर बिमारी आली. खाली टाकलं. सोयरेधारे पाहून गेलं ते की गेलं. मला माझ्या वडिलांना विचारलं बा तुझी शेवटची इच्छा काय आहे. म्हटलं मला बाबाचं दर्शन घ्यायचं आहे गजानन महाराजांचं. उचललं गाड्यामध्ये टाकलं. गाड्यातून आमच्या इथे पारसला रेल्वे थांबते. रेल्वेत टाकलं. रेल्वेतून तिथे शेगावला रिक्षात टाकलं. गजानन महाराजांच्या महाद्वारापर्यंत रिक्षा आला. जसं मला खाली ठेवलं मी गजानन महाराजांच्या समाधीपर्यंत पायी चालत गेलो. मला महाराजाचा साक्षात्कार आहे. आतापर्यंत 20 ते 25 लाखाचं बांधकाम गजानन महाराजांचं मी माझ्या गावात केलेलं आहे. या तुम्ही पहा. तुम्ही अनुभव घ्या. आम्ही 40 वर्षे झालो तशीच अजून बाबा. आमची स्वतःची गाडी नाही. आजही नाही. नाही मी माझा फोटो अजून काढला नाही. अजून माझा मोबाईल तुम्हाला दाखवला तुम्ही हसाल. पण आम्ही जरी गाडी नाही घेतली पण आम्ही मंदिर बांधले दादा. आज लय परिस्थिती कठीण झाली हो. आई माझा मायेचा सागर. मी बाप पुरुषोत्तमच्या घरी आला. त्याच्या वडिलाचा आबाचं कीर्तन मी केलं. आता आला कीर्तन आले 40,000 रुपये. आता वास्ती पाहता त्याचा काही गैर नाही कारण ते घेतले संस्थेसाठी. पण कठीण परिस्थिती झाली. मी माझ्या हाताने 40 मापले. मी आपण गाडी नेली तर लोक विचार करतात की लँड गाडी आणली. मी बदलतो बाबा आता. खरंच बदलतो. गावात आलो. एक पोरगा ठेवत जाईन. त्याला म्हणत जाईन काष्टा धर आणि पुढे चाल. लांडे महाराज आले. लांडे महाराज आले. एक जॅकेट घेतो असा मोबाईल आणतो एक मोठा. गावात गावात आलो की म्हणत जाईन हॅलो. हां हां सध्या मी जालन्यामध्ये आहे. संध्याकाळी मुंबईचं कीर्तन करेन. मुंबईचं कीर्तन आटोपल्यानंतर सकाळी माझं कीर्तन लगेच बीडमध्ये आहे. बीडचं कीर्तन आटल्यानंतर दुपारचं प्रवचन माझं नाशिकला आहे. काहून सांगून राहिला रे तू. आठवून आला ना बाबा. आठवून आला ना तू. बसून गेली होऊन राहिले बरं बाबा. हा हे लोकच तुमच्या कामा पडतात बरं. तुमचं 23चं कीर्तन माझे मंगेश महाराजच करतील. लक्षात ठेवा. सगळेच लांडे येणार नाही तुमच्या कीर्तनाला. तुमच्या शेवटी कामा पडतील ते माझे मंगेश महाराजच पडतील. म्हणून हे लोक बोलावा आणि यांचे म्हणून सप्ताह करा. ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा हो त्यांचं 2 मिनिटं भजन करू. शिवला परिणाम देऊ. कना कना मे गणात बोते गुरु गजानन माऊली. गण गण में गण गणात बोते गुरु गजानन माऊली. गण 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 में गणात बोते गुरु गजानन माऊली. गण गण में गण गणात बोते गुरु गजानन माऊली. गजानन माऊली गुरु गजानन माऊली.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय